महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा 1 तारखेला बबनराव घोलप साहेब यांनी आदेश दिल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो आमचे चर्मकार बांधव येत आहेत या आझाद मैदानामध्ये। आमच्या विशेष करून मागण्या अशा आहेत की चर्मकार माधव समाज हा बऱ्याच दिवसापासून वंचित असून चर्मकार समाजाच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी बबनराव घोलप साहेबांनी मंत्रालयामध्ये वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे। मात्र त्या पाठपुराव्याला प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही आझाद मैदान येथे मोठ्या प्रमाणात लाखो लोकांचा मोर्चा काढलेला आहे आणि यासाठी आम्ही मागणी करत आहोत की आमच्या चर्मकार बांधवांचं कर्ज त्वरित माफ करण्यात यावे, आमच्या चर्मकार बांधवाला लोन तुरंत भेटण्यात यावे व आमच्या चर्मकार बांधवांसाठी एक संत रोहिदास विद्यापीठ उपलब्ध करून देण्यात यावे। संत रोहिदास महाराजांचं एक मोठं भव्य महाराष्ट्रामध्ये उभारण्यात यावं व लिडकॉममधून घेतलेले कर्ज त्वरित माफ करण्यात यावे। अशा विविध मागण्या आम्ही घेऊन आम्ही या आझाद मैदानामध्ये उतरलेलो आहोत। यासाठी महाराष्ट्राचे आमच्या अध्यक्ष बबनरावजी घोलप, माधवजी गायकवाड व राष्ट्रीय नेते बबनराव घोलपजी, शांताराम कारंडेजी, राजू नेटके या मंडळासह आमच्या परभणी जिल्ह्याचे आमचे उद्योजक शिवाजी सूर्यवंशी, तसेच नरेश जवादेजी, रमेश जवादे व परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे विनोद आसवरे, रमेश कांबलेजी व सर्व मान्यवर, बाबासाहेब पतांगे जण सर्व मान्यवर या गोळ्यामध्ये लाखो लोक आलेले आहेत आणि यासाठी आमच्या परभणी जिल्ह्याचे आमचे उद्योजक मंडळ कन्स्ट्रक्शन कंपनीने जेवणाची चांगल्या प्रकारची सोय करून दिलेली आहे चर्मकार बांधवांसाठी। त्यांचंही आपण चर्मकार बांधवाच्या वतीने हार्दिक स्वागत करूया। येणाऱ्या काळामध्ये लढाईसाठी आपण चर्मकार बांधव सक्षम राहील याचीच आपण अपेक्षा करून मोर्चा हा सक्सेसफुल करूया ही एवढी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।